जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाने डायरेक्टरेट जनरल ऑफ टॅक्स पेयर सर्व्हिसेस मुंबई झोनल युनिट यांच्या सहकार्याने जीएसटीचे सुलभीकरण आणि करदात्यांच्या तक्रार निवारण यंत्रणा या विषयावर नुकताच एक यशस्वी सेमिनार कम वेबिनार आयोजित केला होता। हायब्रिड पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमात बीसीटी लॉ कॉलेजसह सीकेटी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या 200हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष आणि ऑनलाईन माध्यमातून उपस्थिती लावून हा उपक्रम वैविध्यपूर्ण बनवला। सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या सत्रात सीजीएसटी मुंबईचे उपायुक्त दीपक माता यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना जीएसटी कायद्याचे सखोल तांत्रिक आणि व्यावहारिक ज्ञान दिले। या सत्रात दीपक माता यांनी जीएसटीच्या घटनात्मक रचनेपासून ते अंमलबजावणीपर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकला। कलम 366(12) अंतर्गत जीएसटीची व्याख्या आणि पुरवठा ही कर आकारणीची मूळ घटना कशी आहे हे त्यांनी सविस्तर स्पष्ट केले। 2006 मधील घोषणेपासून 1 जुलै 2017 रोजी झालेल्या अंमलबजावणीपर्यंतचा भारताचा प्रवास सांगताना त्यांनी वन नेशन वन टॅक्स आणि सहकारी संघराज्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले। तसेच पेट्रोलियम पदार्थ आणि मानवी उपभोगासाठीचे मद्य यासारखी जीएसटी कक्षेबाहेरील वस्तूंबाबतही विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले। पुरवठा साखळी, आयजीएसटी मॉडेल, इनपुट टॅक्स क्रेडिट, रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम आणि जीएसटी परिषदेची भूमिका अशा तांत्रिक विषयांची मांडणी यावेळी करण्यात आली। कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आधुनिक तंत्रज्ञान आणि तक्रार निवारण यंत्रणेवर विशेष भर देण्यात आला। अकाउंट ॲग्रिगेटर नेटवर्क आणि जीएसटी R1 याचा कर्ज प्रक्रियेतील वापर यासारख्या तांत्रिक बाबींसह जीएसटी पोर्टल, हेल्प डेस्क आणि अपील यंत्रणेद्वारे करदात्यांच्या समस्या कशा सोडवल्या जातात याची माहिती सोप्या भाषेत देण्यात आली। सत्राच्या शेवटी झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासात विद्यार्थ्यांनी आयकर रिटर्न आणि आंतरराष्ट्रीय आयात निर्यात कर प्रणालीवर विचारलेल्या शंकांचे तज्ज्ञांनी निरसन केले। विधी आणि सीए क्षेत्रातील करिअरसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कर कायदे आणि अनुपालन यंत्रणेविषयी एक नवी दृष्टी निर्माण झाली आहे।